गडिंग्लज शहरातून जाणाऱ्या महामार्गाबाबत प्रशासन व नागरिकांची तत्काळ बैठक घ्या. संजय संकपाळ. गडिंग्लज शहरातून जाणाऱ्या महामार्गाबाबत नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासन व गडिंग्लजकरांची बैठक आयोजित करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने मुख्याधिकारी स्वरूप खारगे व प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की गडिंग्लज शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम चालू आहे. काम चालू असताना नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रशासनामार्फत कोणताही ठोस पाऊल उचलला जात नाही. तेव्हा या संदर्भात नगर परिषद, संबंधित प्रशासकीय अधिकारी, ठेकेदार, नागरिक व व्यापारी यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी. तसेच पर्यायी रस्त्याची व्यवस्था देखील करावी. यावेळी तालुकाध्यक्ष संजय संकपाळ, सागर कुराडे, दत्ता कोरवी, महेश भादवणकर, मुरलीधर पाटील, सचिन पवार, विनायक इंदुलकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. शहरामधून जो संकेश्वर बांधा महामार्ग जाणार आहे त्या संदर्भात आज आम्ही प्रांत साहेब व नगरपालिकेचे अधिकारी यांना भेटलो आणि त्यांना सांगितलेलं आहे की पर्यायी जे गडिंग्लज शहरातले रस्ते आहेत त्यांच्यासाठी कोणता उपाय करता येईल किंवा काय याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. आणि आता काय होणार आहे की रस्ता चालू झाल्यामुळे एक साईडचा रस्ता उकरला जाणार आहे आणि एका साईडवर वाहतुकीचा लोड पडणार आहे. आत्ताच असलेला रोडच हा कमी पडत आहे, वाहतुकीसाठी त्रास होत आहे. तर अर्धा रोड चालू झाला आणि अर्धा रोडवरनं वाहतूक चालू झाली तर फार मोठे त्रास हा गडिंग्लजच्या नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्या संदर्भात आम्ही प्रांतसाहेबांची आणि नगरपालिका अधिकाऱ्यांशी बोलतो आणि त्यांना या संदर्भात कोणते मार्ग अवलंबता येतील याच्यासाठी आम्ही चर्चा केली. आणि प्रांतसाहेबांनी सांगितलं की त्या संदर्भात आपण लवकरात लवकर मीटिंग लावून सर्व संबंधित अधिकाऱ्यांची मीटिंग लावून आणि नागरिकांची मीटिंग लावून त्याच्यावर जितक्या लवकरात लवकर तोडगा निघेल तो काढण्याचा प्रयत्न करूया असं तिने आम्हाला आश्वासन केलेलं आहे. आणि लोकांना इतका त्रास होईल असं वाटत नव्हतं, पण आता दिसायला लागलं की खूप त्रास होणार आहे. कारण का संकेश्वर रोडची जी परिस्थिती झालेली आहे आणि बिजोण्याकडची जी रोडची परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर आज ज्यावेळी रोडला खरी सुरुवात होईल त्यावेळी फार मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळं हे बैठक घ्यावी लागली आणि कोणत्याही प्रकारचे शासनाकडून जी काय मदत लागणार आहे किंवा मुख्यमंत्री साहेबांच्याकडून जी काय मदत लागणार आहे ते आम्ही करून देण्याचं आश्वासन प्रशासनाला दिलेलं आहे.